गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नाशिक तालुक्यातील एकलहरे वसाहत येथे हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रविवारी सकाळी या ठिकाणी महाअभिषेक, पारायण तसेच भजन, कीर्तन, गायन एकलहरी भजनी मंडळाने सादर केले। यावेळी हनुमान मंदिरात वैशाली नंदनवार यांनी गजानन महाराजांची सुंदर अशी रांगोळी काढली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाने, माजी आमदार योगेश घोलप, सरपंच अरुण दुशी, स्माइल फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच के वाघ संस्थेचे संचालक अजिंक्यदादा वाघ, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, शरद मोरे, अशोक सातपाई, तनुजा घोलप, अधीक्षक अभियंता प्रशांत लोटके आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली। त्याचप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन आयोजन समितीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। माइक करतो फक्त या कार्यक्रमास एकलहरे पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गजानन महाराज प्रकट दिन आयोजन समितीचे मनोज म्हस्के, सारंग येवले, सतीश सोनवणे, राहुल जाधव, मंगेश टुबे, दिलीप बर्वे, पुरुषोत्तम सोनवणे, शांताराम पागे, विनोद साबे, मोहन हरणे, बंडू जमधडे आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले। संतोष दराडे तसेच एकलहरे कॉलनीतील कर्मचाऱ्यांनी आणि तरुणांनी देखील परिश्रम घेतले। नाइन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।